आई आणि मुलाचं नातं खूप स्पेशल आणि तितकंच भावनिक असतं. त्यात मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अभिनेत्रींना शूट्समुळे बऱ्याचदा मुलांचं बालपण अनुभवता येत नाही. हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही बऱ्याचदा तिचा मुलगा रुद्राजबद्दल व्यक्त होते. नाटक आणि हास्यजत्रेच्या शूटिंगमधून मुलासाठी ती कसा वेळ काढते हे तिने अनेकदा सांगितलंय. पण नुकत्याच एका मुलाखतीत लेकाबद्दल बोलताना ती इमोशनल झालीय. रुद्राजने दिलेल्या गिफ्टचा किस्सा तिने सांगितलाय. लेट्सअपशी बोलताना नम्रता म्हणाली, तो फक्त 6 वर्षाचा आहे. मी सकाळी जाते आणि रात्री लेट घरी येते. सिनेमाचं शूटिंग असतं, नाटकांचे दौरे असतात, हास्यजत्रेचं शूटिंग असतं. या सगळ्यात मी त्याला भावनिकरित्या इतकं जवळ केलंय. मी त्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. मी लांब जाते पण त्याला वाटलं पाहिजे की आई आपलीच आहे. आई आपल्यासाठी करते म्हणून मी त्याच्यासोबत खूप गप्पा मारते. परवा त्याने माझ्यासाठी चाफ्याचं फूल आणलं होतं. 6 वर्षांचा आहे तो. त्याने शाळेतून येताना माझ्यासाठी चाफ्याचं फूल आणलं. मी नेमकी रात्री आले आणि ती कोमेजलेली म्हणून मी फेकून दिले. रात्री त्याला अचानक आठवलं. त्याने लाईट्स चालू केल्या. आई आई मी काहीतरी सरप्राईज आणलंय. तो आला आणि म्हणाला, फुलं कुठे गेली? मी टेबलवर ठेवली होती. तुला दाखवायची होती. मी म्हटलं, आजी मला म्हणाली तुला काहीतरी भाजी बनवायची आहे त्याची. आई फुलांची भाजी बनवणार आहे असं तू आजीला सांगितलं होतंस. मी ती खराब झाली म्हणून फेकून दिली. त्याचा चेहरा इतका पडला. तो म्हणाला, आई मी सॅड झालो. मी ती फुलं तुझ्यासाठी आणली होती आणि आई ती खूप रेअर फुलं असतात. आता मला माहीत नाही परत मिळतील का. मी म्हटलं, प्लीज रुद्राज माझ्यासाठी घेऊन येशील का. दुसऱ्या दिवशी मी घरी आले. तो झोपलेला. 1:30 वाजता रात्री मी बघितलं एका बाऊलमध्ये पाण्यात त्याने फुलं आणून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी किती गोड आहे हे. आपण कितीही मोठे व्हा, आपण कितीही कामं करा, आपलं कुटुंब आपल्याला जमिनीवर ठेवायचं काम करतंय. आपल्या भावना बांधून ठेवायचं काम करतं. त्यामुळे रुद्राज ही माझी भावना आहे. त्यामुळे अगं अगं आई हे स्किट 2 वर्षांनी करताना मला खूप रडू आलं, असं नम्रताने पुढे सांगितलं. सोशल मीडियावर रुद्राजचा चाहता वर्ग सुद्धा प्रचंड मोठा आहे. तर गणपतीनिमित्त राजश्री मराठीने खास नम्रताच्या घरी हजेरी लावली. रुद्राजच्या लहानपणीचा हा गोड व्हिडिओ पाहाच. नम्रताचं म्हणणं तुम्ही किती रिलेट करताय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.